बागेश्वर बाबा यांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणारे आहे आणि आक्षेपार्ह आहे. कारण मुळात रामदास हा काही छत्रपती शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक, शिक्षक नव्हता. शिवाजीराजांच्या चरित्राचे अत्यंत महत्वाची संदर्भ साधनं जेदे शकावली, शिवभारत, राधा माधवला चंपू, परणाल, प्रोद्घनाख्यान या कोणत्याही समकालीन ऐतिहासिक साधनामध्ये रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही. तो शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक, प्रेरणा देखील नव्हता. शिवाजी महाराज त्याला ओळखत नव्हते. एवढंच काय तर रामदास अत्यंत विषमतावादी, जातीयवादी आणि सनातनी विचाराचा होता आणि छत्रपती शिवाजी महाराज समतावादी होते, प्रागतिक विचाराचे होते, स्त्रियांचा आदराने सन्मान करणारे होते. रामदासाच्या आणि शिवाजीराजांच्या विचारधारेमध्ये प्रचंड तफावत आहे. ते जरी समकालीन असले तरी छत्रपती शिवाजीराजांना रामदास भेटल्याचा कोणत्याही समकालीन ऐतिहासिक कागदपत्रामध्ये संदर्भ नाही. समजा ते भेटले असं गृहीत धरलं तरी समकालीन जीवनामध्ये एकमेकाला लोक भेटतच असतात. समजा ते भेटले असं गृहीत धरलं तरी तो रामदास छत्रपती शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक किंवा प्रेरणा पुरुष होऊ शकत नाही. एवढंच काय त्या रामदासाची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती. ज्याची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती अशा रामदासाकडे शिवाजीराजांनी राज्य सोपवलं, तो महाराजांचा गुरु होता असं सांगणं विकृती आहे, नीचपणा आहे, हलकटपणा आहे, आक्षेपार्ह आहे, अनैतिहासिक आहे. त्यामुळं त्या बागेश्वर बाबाचा आम्ही निषेध करतो.